बातमी आहे पावसाची। मुंबईसह उपनगरामध्ये मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। पहाटेपासूनच अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून कधी रिमझिम तर कधी जोरदार पावसाचं प्रमाण होतं, मात्र आज पावसाचा जोर काहीसा अधिक दिसून येत आहे। ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे, तर रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान या मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीलाही फटका बसलाय। मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिराने आहेत, तर हार्बर मार्गावरील रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिराने आहे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र सध्या सुरळीत सुरू आहे। आपले प्रतिनिधी ईशान देशमुख फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ईशान, पावसाची काय स्थिती आहे सध्या मुंबईभरात? माधवी, आपण पाहिलं असेल तर हवामान खात्याने कुठेतरी इशारा दिला होता की आज पाऊस पडेल। त्याच प्रकारे मुंबई, ठाणे, पालघर या पट्ट्यामध्ये आज येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर रायगड, रत्नागिरी, पुणे या भागांमध्ये आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। आपण पाहिलं असेल तर सध्या मुंबईमध्ये जर परिस्थिती पाहायला गेली तर मुसळधार पाऊस आहे। पश्चिम उपनगरामध्ये देखील मुसळधार पाऊस आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी देखील भरलं आहे। त्यामुळे कुठेतरी पाऊस हा जर असाच राहिला तर कुठेतरी म्हणजे आपण पाहिलं असेल तर सर्व मुंबईकरांना कुठेतरी याचा फटका बसेल। त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या गाड्या या 10 ते 15 मिनिटं उशिराने आहेत, तर हार्बरच्या गाड्या या 5 ते 10 मिनिटं उशिराने आहेत। पण पश्चिम रेल्वेची वाहतूक ही सध्या सुरळीत आहे। एकंदरीत पाहिलं तर पावसाचा वेग हा वाढत चालला आहे, त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना फटका देखील बसेल। त्याचबरोबर बीएमसीचं जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे तिकडून एकंदरीत सर्व मुंबईवरती लक्ष ठेवण्यात येत आहे। माधवी, ईशान, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।